लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आली असून 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून 4 जूनला निकाल लागून देशात कोणाचं सरकार येणार हे जाहीर होईल. लोकसभा निवडणुकांची घाई संपते ना संपते तोच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून यापूर्वी दिवाळीपूर्वीच निवडणूक होऊ शकते. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असते. त्यानुसार हरियाणा राज्यात विधानसभा ही उशिरात उशिरा 4 नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. 2009 सालापासून महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र दोन्ही विधानसभाची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यावर्षी दिवाळी ही 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. खरं तर दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत असल्यामुळे महाराष्ट्रात ही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास 21 ते 26 ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकते.